कार व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील आई व मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 10 वाजताच्या दरम्यान घडली आहे। या प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती। आईचे डोळे दुखत असल्यामुळे तिला परभणीच्या दवाखान्यात नेत असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं। संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एचपीएन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। 3 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 10:30 वाजताच्या दरम्यान हट्टा येथून जवळ असलेल्या चिखली पाटी येथे कार व दुचाकीचा भीषण अपघात झालाय। बुधवारी शिवाजी बाळासाहेब भालेराव वय 30 व त्याची आई गयाबाई बाळासाहेब भालेराव वय 65 दोघे राहणार दारेफळ हे वसमत तालुक्यातील दारेफळीतून दुचाकी क्रमांक MH38 AC 7865 वरून परभणीकडे जात होते। याच दरम्यान परभणीहून वसमतकडे कार क्रमांक MH38 V 3453 ही जात होती। दरम्यान दुचाकी व कारचा भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये दुचाकीवरून मुलगा व आईचा जागीच मृत्यू झालाय। ही घटना समजताच हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, कृष्णा चव्हाण, गडगिळे, शेख असेफ यांनी घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान अपघातात होताच कार चालक फरार झालाय। पोलीस चालकाचा शोध घेत आहेत। यानंतर कारचा मालक जगन गणपत ढोणे राहणार सावरखेडा यास पोलिसांनी ताब्यात घेतले। अपघात होताच यावेळी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती। पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत करून अधिक तपास पोलीस करतायत। 2 महिन्यांपासून आईचे डोळे दुखत होते, त्यामुळे मुलाने आईला आज आपण परभणीच्या दवाखान्यात जाऊ आणि तिथे डोळे तपासून घेऊ असं सांगितलं। परंतु काळाला आईचे डोळे तपासून घेणं मान्य नव्हतं। क्रूर काळाने मायलेकावर घाला घातलाय। या घटनेमुळे दारेफळ गावावर शोककळा पसरली।